बाळांनो, आपण ना परिसर अभ्यास भाग 1 आज द्वितीय सत्रानंतर आपण आज पहिलाच पाठ पाहणार आहोत. या पाठाचं नाव आहे दिशा व नकाशा. काय आहे पाठाचं नाव? दिशा व नकाशा. आपण बघू बरं का. हे बघा, पाठ कितवा आहे? 13वा पाठ आहे, दिशा व नकाशा. इथं डोंगर, झाड, विहीर, हे घर, हे एक लॅम्पच आहे म्हणजे खांब म्हणू आपण. इथं तळ आहे, इथं किल्ला आहे, हे टॉवर, याच्यावरती घड्याळ आहे. आता इथं मुख्य दिशा किती आहेत? किती आहेत? 4 आहेत. बरोबर आहे. हे बघा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आहेत की नाही ह्या 4 दिशा. पण याच बरोबर इथं उपदिशा पण आहेत बरं का. या इथले हे मध्ये आहे की नाही, ह्या सगळ्या उपदिशा आहेत. आता आपण बघूया कोणते चित्र कोणत्या दिशेला आहे ते ओळखा व खालील रकान्यात लिहा. हे पहा, हे चित्र आहे की नाही, हे कशाचं चित्र आहे? हा दिव्याचा खांब आहे. तर दिव्याचा खांब जो आहे की नाही, हा कुठल्या दिशेला आहे सांगा बरं. मग हा दिव्याचा खांब आहे का? तुम्हीच सांगा काय आहे ते. दिव्याचा खांब नाही तर ते काय आहे? घड्याळ आहे. मग हे घड्याळ कुठल्या दिशेला आहे? तर घड्याळ हे पहा इथं कुठल्या दिशेला आहे? अगदी बरोबर, हुशार आहेत रे बाळांनो तुम्ही. कुठल्या दिशेला आहे? इथं उत्तर दिशा. म्हणून मग इथं तुम्ही काय लिहायचं? उत्तर असं लिहायचं. पुढचं चित्र कशाचं आहे हे? कोणत्या दिशा आहे? दक्षिण दिशा. हे चित्र कशाचं आहे? हे घराचं चित्र आहे. दिशा कुठली लिहायची? दक्षिण लिहायची. हे काय आहे? डोंगर. मग डोंगर असल्यानंतर हे डोंगर कुठं आहे? हे पहा इथं पश्चिम आणि उत्तर यांच्यामधील कुठली दिशा आहे? इथं आहे वायव्य दिशा. कोणती दिशा? वायव्य दिशा. परत नंतर काय आहे? हे झाड आहे. झाडाला कोणती दिशा आहे? पश्चिम दिशा. कुठली आहे? पश्चिम दिशा ही झाडाची आहे. मग यानंतर काय आहे? हे विहीर. विहिरीची दिशा कोणती आहे? बघा बरं, सापडते का तुम्हाला? हे आहे नैऋत्य दिशा आहे. विहिरीची दिशा ही नैऋत्य दिशा आहे. आता इथं पाहूया आपण, हे काय आहे? तर हौद आहे पहा. आणि हे कुठली दिशा आहे? पूर्व दिशा आहे. म्हणून इथं काय लिहायचं तुम्ही? पूर्व दिशा. हा किल्ला आहे. बघा बरं, हा किल्ला आहे की नाही, कुठल्या 2 दिशेच्या मध्ये आहे किल्ला? पूर्व आणि उत्तर ह्या दोन्ही दिशेच्या मध्ये किल्ला असल्यामुळे ह्या किल्ल्याची दिशा कोणती येते? ईशान्य दिशा येते. आणि हा आहे तो दिव्याचा खांब आहे. आणि हा दिव्याचा खांब पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्ये असल्यामुळे ह्याची दिशा येते आग्नेय दिशा येते. कळलं का बाळांनो? तर परिसरातील पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण याची 4 मुख्य दिशा आहेत. किती मुख्य दिशा आहेत? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या 4 मुख्य दिशा. आणि उपदिशा आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य ह्या 4 उपदिशा आहेत. तर मुख्य दिशांच्या दरम्यान येणाऱ्या उपदिशा आहेत. काय आहे? ह्या ज्या मुख्य दिशा आहेत ह्या 2 मुख्य दिशांच्या मध्ये उपदिशा येते. कळलं का तुम्हाला आता ही गोष्ट? आता तुमचा घरचा अभ्यास काय आहे? हे चित्र, फक्त चित्राचं नाव लिहा आणि इथं दिशा, कोणती दिशा आहे हे तुम्ही लिहायचं आहे. कळलं? आणि आता कोणत्या चित्रांच्या दिशा तुम्ही स्वतःहून ओळखल्या किंवा कोणत्या चित्रांच्या दिशा ठरवताना तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागली किंवा अडचण आली? मागील इयत्तेत तुम्ही कोणत्या दिशा शिकलात? कोणत्या मुख्य दिशा शिकलेल्या आहेत? मग मुख्य दिशांची नावे लिहायची आहेत. हा तुमचा घरचा अभ्यास आहे बरं का बाळांनो. आता सांगा पाहू, डोंगर, विहीर, दिव्याचा खांब
किल्ला ही चित्रे मुख्य दिशांवर नाहीत. पहा बरं मागच्या याच्यामध्ये हे बघा, हे डोंगर, विहीर, दिव्याचा खांब, किल्ला हे मुख्य दिशांवर आहेत का? नाही आहेत की नाही. मग ती चित्रे कोणत्या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान आहेत ते शोधायचे आणि आपल्याला लिहायचे आहे. म्हणजे दिशा व उपदिशा माणसाने ठरवलेल्या आहेत. त्यासाठी त्याने निसर्गात दररोज घडणाऱ्या, म्हणजेच काय घडते दररोज, तर सूर्योदय व सूर्यास्त या घटनांची मदत घेतलेली आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 मुख्य दिशा आहेत. आहेत का नाहीत मुख्य दिशा? आता आपण काय बघूया, आता ह्या खालील रकान्यामध्ये बघायच्या आहेत. इथं चित्र आणि मुख्य दिशा, डोंगर, उत्तर आणि पश्चिम या दिशांच्या मध्ये डोंगर आहे. आता विहीर, विहीर म्हणजे कुठल्या दिशेला आहे? विहीर नैऋत्य दिशेला विहीर आहे. म्हणजे दक्षिण आणि पूर्व ह्या दोन्ही मुख्य दिशांच्या मध्ये विहीर आहे. दिव्याचा खांब, दिव्याचा खांब आग्नेय दिशेला आहे. दक्षिण आणि पूर्व ह्या दोन्हीच्या मध्ये आग्नेय दिशा येते का? बघा बरं. बघू बरं का आपण. हे बघा, हा दिव्याचा खांब काय, दक्षिण आणि पूर्व ह्या दोन्हीच्या मध्ये आग्नेय दिशा येते. आणि हे विहीर आहे की नाही, हे विहीर कुठं येते? पहा, विहीर हे दक्षिण आणि पश्चिम या दिशांच्या मध्ये विहीर येते. कुठं येते विहीर? हे दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये येते. दिव्याचा खांब हा दक्षिण आणि पूर्व यांच्यामध्ये येतोय. आणि शेवट राहिला किल्ला. किल्ला कुठल्या दिशेला येतो? किल्ला पूर्व आणि उत्तर ह्या दिशांच्या मध्ये येतोय. डोंगर पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये येतोय. आलं का लक्षात? आता अजून एकदा बघा, डोंगर पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये येतो. किल्ला उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये, दिव्याचा खांब पूर्व आणि दक्षिणमध्ये, आणि विहीर आहे ही दक्षिण आणि पश्चिममध्ये येते. कळलं का बाळांनो? आता मुख्य दिशांच्या दरम्यान अनेक वस्तू असतात. या वस्तूंची दिशा निश्चित होण्यासाठी उपदिशांचा वापर करता येतो. हे की नाही? हे डोंगर, मग आता डोंगर आहे कुठं? उत्तर आणि पश्चिम ह्या दिशेला आहे. हे पाहण्यासाठी आपण काय करणार आहोत? असे त्यासाठी उपदिशांचा वापर करता येतो. बाळांनो, तुम्ही काय करायचं? हा पण तक्ता पूर्ण करायचा आहे. तुमचा घरच्या अभ्यासाला काय आहे? चित्र आणि मुख्य दिशा हा एक तक्ता करायचा. हे प्रश्न लिहायचे आहेत आणि हा तक्ता पूर्ण करायचा आहे. कळलं का बाळांनो? आपण काय करूया आता? आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला घरचा अभ्यास मुख्य दिशांची नावे लिहा, उपदिशांची नावे लिहा आणि हे 2 तक्ते आणि 3 प्रश्न पूर्ण करायचे आहेत. समजलं ना बाळांनो? आपण आता इथे थांबूया बरं का.